पेण तालुक्यातील दादर येथे एसीझेड लिमिटेड कंपनीने भूसंपादनाचे अटीचे पालन न करता बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या जमिनी कंपनीच्या नावे केलेले सातबारे पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करून आमचा सातबारा कोरा करा या मागणीसाठी दादर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला, ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमचा सातबारा कोरा करा अशा घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला। शासनाने संविधानिक विचार करून गरीब शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बेकायदेशीर चढवलेले कंपनीचे नाव कमी करून मूळ शेतकऱ्यांची नावे सातबाऱ्यावर चढून आमचा सातबारा कोरा करा अशी मागणी केली आहे। जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येत्या 23 मार्च रोजी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी रायगड लोकसभा खासदार सुनील तटकरे यांनी मोर्चास्थळी भेट दिली। त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली। यावर बोलताना त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे, कारण ज्या प्रकल्पासाठी भूमी संपादित करण्यात आल्या तो प्रकल्प दिलेल्या वेळेत पूर्ण न झाल्याने त्याचा कार्यकाल संपला असून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी पुन्हा मिळायला हव्यात यासाठी हा प्रश्न मी लोकसभेत मांडणार असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देखील तसे निवेदन दिले असल्याचे त्यांनी सांगितले। सदर मोर्चामध्ये खासदार सुनील तटकरे, भाजप दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, विजय भाऊ पाटील यांच्या समवेत मोहन नाईक, उपसरपंच वैभव नाईक, मोहन पाटील, दीपक पाटील, माजी सरपंच विजय पाटील, सूर्याजी पेडवी, सकाराम म्हात्रे, ॲडव्होकेट स्वागत पाटील, एकनाथ पाटील, माजी सरपंच संतोष म्हात्रे, तेजस्वी संतोष म्हात्रे, केवी पाटील, एमजी ठाकूर, मंगेश पाटील, अभिनंदन पाटील, भास्कर पाटील यांच्यासह दादर ग्रामपंचायत व दादर ग्रामस्थ शेती वाचवा समिती पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादर गाव ग्रामपंचायत दादर आणि दादर ग्रामस्थ शेती वाचवा समिती यांच्या माध्यमातून हा जो एसीझेडने भूसंपादनाचे कायदे न पाळता भूसंपादन शेतकऱ्यांची शेतजमीन कंपनीच्या नावे केलेली जमीन ती मूळ मालकांच्या नावे शेतकऱ्यांच्या नावे होण्याकरता सातबारा कोरा करण्यासाठी हे आमचा दादरकरांचा मोर्चा आहे। आणि अनेक वर्ष ज्या भूमीत जन्मलो, ज्या भूमीत कर्म केलं त्या कर्माचं फळं म्हणून आम्हाला आज या सरकारने गेल्या सरकारने आम्हाला असं वंचित ठेवून आम्हाला न्याय दिला नाही। शेवटी आम्हाला अन्याय होत असताना आम्हाला पर्यायाने आम्हाला नाईलाज असतो आम्ही आज हा मोर्चा काढला आहे। या मोर्चात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर याच्यानंतर 23 मार्च रोजी याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू। याची शासनाने दखल घ्यावी। शासनाने दखल घेऊन आम्हाला आमचा सातबारा, शेतकऱ्यांचा सातबारा, शेतच्या नावे गेलेला सातबारा तो मूळ शेतकऱ्यांच्या नावे करावा ही आमची मूळ मागणी आहे। हा दादर गावाचा जो मोर्चा आहे हा अतिशय अभूतपूर्व आहे। आज आमच्या ह्या मोर्चामध्ये प्रत्येक कुटुंबातला किमान एक व्यक्ती उपस्थित आहे आणि तुम्ही पाहू शकता की ज्या संख्येने लोक आलेले आहेत त्याच्यामुळे हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि शासनाची याची दखल घ्यायलाच हवी। आज या प्रकल्पाला जो सेसचा प्रकल्प आमच्या गावामध्ये आला होता त्याच्यामध्ये जवळजवळ 873 एकर जमीन याच्यामध्ये बाधित झाली होती, जी रिलायन्सच्या नावे चढलेली आहे। ती जमीन मूळ शेतकऱ्याला परत ही मिळालीच पाहिजे। का तर प्रकल्प रद्द होऊन 15 वर्ष झालेली आहेत। प्रकल्पाचा जो कालावधी असतो, सेसच्या जे प्रोव्हिजन्स आहेत त्या देखील बाद झालेल्या आहेत आणि आपल्या जमिनी या संपूर्णपणे शेतकऱ्यांना परत दिल्या गेल्या पाहिजेत। या प्रमुख एकमेव मागणीसाठी आपण इथे जमलेलो आहोत। सरकारला आमची एवढीच विनंती आहे की 1989च्या महापुरामध्ये आमची संपूर्ण जमीन उद्ध्वस्त झाली होती। तेव्हापासून आजपर्यंत 37 वर्षापर्यंत आम्हाला शासनाची कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही आहे। त्यामुळे आम्हाला नियमानं आम्ही ज्यावेळी एसीझेडला आमच्या शेतकरी, गरीब दुबळ्या शेतकरी ज्यावेळी आमच्या जमिनी दिल्या होत्या त्यावेळी नियम अटी शर्तीनुसार दिल्या होत्या, परंतु एसीझेड लिमिटेड कंपनीने नियमांचा उल्लंघन करता 12 वर्ष कायद्याने नियमानुसार 12 वर्षानंतर सुद्धा आजवर तिथे कोणत्याही प्रकारचा प्रोजेक्ट निर्माण झालेला नाही आहे। त्यामुळे भारतीय राज्यघटनेनुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेश नियमानुसार त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कायद्याने झाल्याच पाहिजे। तर आमचा हा सातबारा कोरा झालाच पाहिजे असं आमची सरकारकडे मागणी आहे। आणि तर दादर गाव हे भाताचं कोठार होतं, परंतु शासनाच्या नाकर्त्यामुळे भाताचं कोठार आता जवळपास मँग्रोव्हने वेढलेलं आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी रिलायन्स सेजनी आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक करून त्या ठिकाणी जमिनी संपादित केल्या आणि त्या जमिनी संपादित केल्यानंतर जवळपास 16-17 वर्ष झाली त्या जमिनीवरती कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आणला गेला नाहीये, कुठल्याही प्रकारचं काम चालू केलेलं नाहीये।
शासनाला आमची विनंती आहे, आमचा 7/12 कोरा करा, नाहीतर त्या ठिकाणी कंपनीला वेटीस धरून कंपनीचं नाव 7/12 वरनं काढून टाका आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या. खरं बोललं तर आपण पाहतोय की एखाद्या कंपनीने सांगितलं की या ठिकाणी प्रोजेक्ट व्हायचा असं तर प्रोजेक्ट 1 वर्षात होतो, 2 वर्षात होतो. 15 वर्ष झाली, आज त्या जमिनीमध्ये मँग्रोव्ह झालेलं आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या जमिनी वन विभागाकडे जाण्याच्या मार्गावर या ठिकाणी ठेपल्यात. मग अशा परिस्थितीमध्ये शासनाने आमच्या शेतकऱ्यांना न्याय देणं ही काळाची गरज आहे. कुठलाही प्रोजेक्ट नाहीये, कुठलंही काम नाहीये. आज पाहिलं तर मँग्रोव्हनी त्या ठिकाणी आमची जमीन वेढलेली आहे. आमची जमीन, आमची शेती आमच्या ताब्यात द्या, आमचा 7/12 कोरा करा, अशीच या ठिकाणी मागणी आम्ही करत आहोत. जिल्ह्यातील पेण तालुक्यातील अतिशय महत्वाचे असलेलं दादर गाव जे खूप मोठ्या लोकसंख्येचं आहे, त्या गावांतील सगळ्या नागरिक बंधू भगिनींनी SEZ साठी संपादित केलेल्या जमिनीच्या संदर्भामध्ये त्यांची कणखरपणाची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केलेली आहे. आणि मी दीर्घकाळ सरकारमध्ये काम केलेलं असल्यामुळे आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून 2 वेळेला लोकसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे भूमी संपादन केल्यानंतर किती कालावधीमध्ये ज्या कारणासाठी भूमी संपादन केलं जातं त्याची प्रत्यक्षात सुरुवात करावी लागत असते. कायद्यातली स्थिती तरतूद आहे आणि तितक्या वर्षात जर का ती केली गेली नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन परत मिळण्याचा त्यांचा कायदेशीर नैसर्गिक हक्क आहे. स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी लोकसभेमध्ये नेतृत्व करतोय. अशा वेळेला जी मागणी तुम्ही आज सरकारकडे केलेली आहात योग्य पद्धतीची मागणी त्या ठिकाणी आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचं काम लोकसभा सदस्य म्हणून सुनील तटकरे प्रामाणिकपणाने करेल हा शब्द या निमित्ताने